आणि आता आपण थेट गेटवे ऑफ इंडिया परिसरात जाणार आहोत। तिथे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील सध्या उपस्थित आहेत। विशाल, काही वेळापूर्वी उंच लाटा तिथे उसळत होत्या, सध्या तिथली काय परिस्थिती आहे? दीपाली, आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर जोरदार असा पाऊस आहे, मुसळधार पाऊस आहे आणि या ठिकाणी कोणीही येऊ नये याच्यासाठी मुंबई पोलिसांकडनं ही सगळी खबरदारी जी आहे ती घेतली जाते। मुंबई पोलीस या ठिकाणी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षरशः या ठिकाणी थांबू शकत नाही इतक्या वारा जो आहे आणि त्याचसोबत मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी लोक या ठिकाणी नागरिक येत असतात। गेटवे ऑफ इंडिया हे एक मुंबईतील पर्यटन स्थळ आहे आणि मात्र या ठिकाणी कोणीही येऊ नये किंवा कुठची दुर्घटना घडू नये याच्यासाठी मुंबई पोलिसांकडनं अशा पद्धतीची खबरदारी घेतली जाते। या ठिकाणी असा दोर जो आहे हा बांधण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी हे पोलीस अशा पद्धतीनं तैनात करण्यात आलेले आहेत आणि नागरिकांनाही आवाहन केलं जातंय की समुद्र किनाऱ्यांवरती येणं टाळावं, कारण का आज धोक्याचा इशारा जो आहे हा हवामान खात्याकडनं दिला जातोय आणि त्याच अनुषंगानं जर आता आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक गेटवे ऑफ इंडिया या सगळ्या परिसरात येतात। इतका पाऊस या ठिकाणी पडतोय की एक 200-300 मीटरच्या अंतरावरचं काही दिसू शकत नाही अशा पद्धतीचा हा सगळा पाऊस आहे। समुद्राचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतंय। खवळलेला समुद्र जो आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं सातत्यानं प्रशासनाकडनं आवाहन केलं जात आहे। तर दुसरीकडे भर पावसात मुंबई पोलीस जे आहेत हे नागरिकांना सूचना देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये हा सगळा परिसर आता निर्मनुष्य जो आहे हा करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबईतील समुद्रांना आता भरती आहे, ही भरतीची वेळ आहे, त्यामुळे जवळपास 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा ज्या आहेत या उसळताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये याच्यासाठी खबरदारी जी आहे ही घेतली जाते। त्याचसोबत कुठचाही दुर्घटना घडू नये याच्यासाठी मुंबई पोलिसांकडनं खास करून ही काळजी घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया सगळ्या परिसरात जे नागरिक फिरायला येतात त्यांना आता लांब करण्याचं काम जे आहे हे मुंबई पोलिसांकडनं केलं जात आहे। दीपाली, निश्चितच विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।